मंडळी, आज आपण सणावाराच्या दिवशी आवर्जून केलं जाणारं वालाचं बिरडं कसं करायचं ते बघणार आहोत. नमस्कार, मी सेजल. सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वालाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी वाल सोलून स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल टोपामध्ये टाकून घेतले. त्यामध्ये 1 चमचा जिरं मी टाकून घेते. ते छान फुललं की त्यामध्ये आपण 1 बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे आणि तो आपण आता व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया. यामध्ये मी आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेते आणि भाजीला वास सुद्धा खूप छान येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते. तर व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेणार आहे. याला आपण पूर्ण व्यवस्थित मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया. त्यानंतर आता यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते मी यामध्ये टाकून घेते. 2 चमचे मी यामध्ये वाटण टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित शिजेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि शिजवून घेऊया. वाटणाला आपण छान तेल सुटेपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मिरची पावडर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि 2 चमचे मीठ. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाले आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. यामध्ये मी आता 1 बटाटा टाकून घेते. यामध्ये आपण बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटाटा व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपण वाल टाकून घेणार आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकत्र. भाजी बघा आता आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजल्स रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. बघा आता भाजीला रंग व्यवस्थित आलेला आहे. 10 मिनिटं आपण यावर झाकण ठेवून देऊया म्हणजे याला छान पाणी सुटेल. 10 मिनिटं आता झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. हे बघा किती ह्याला थोडंसं पाणी सुद्धा सुटलेलं आहे आणि किती छान दिसते बघा भाजी. यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आता आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता पुन्हा मी यावरती 10 मिनिटं झाकण ठेवून घेते म्हणजे भाजी आपली छान शिजेल. 10 मिनिटं झालेली आहेत. रंग बघा भाजीला किती छान आलाय. आपण हिला व्यवस्थित ढवळून बघूया. यामध्ये मी आता 2-3 कोकमांच्या फोडी टाकून घेते. याने भाजीला चव खूप छान येते. आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता 2 मिनिटं मी पुन्हा यावरती झाकण ठेवून घेते. 2 मिनिटं झालेली आहेत. भाजी सुद्धा आपली मस्त तयार झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान दिसते. वाल सुद्धा बघा आपले मस्त शिजलेले आहेत. एकदम अख्खे राहिलेत व्यवस्थित. कुठे तुटलेले वगैरे नाही आहेत.
त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली. आता आपण भाजीला सर्व करून घेऊया. रंग बघा भाजीला किती छान आला आहे आणि एकदम मस्त झाली आहे भाजी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.